सप्तहिंद केसरी बारीक ड्रायव्हर शिरसरेकर यांनी सांगितलं की त्यांचा आवडता बैल, सगळ्यात मोठा बैल, ज्या बैलाला सप्तहिंद केसरीचा मान भेटलेला, मोठा लक्ष्या, छोटा लक्ष्या, न्हावीचा वजीर आणि सगळ्यांचा लाडका बैल बकासूर. कारण तुम्ही मैदानात बघितलं एकदा बकासूर शिरसवडीची रायफल पळालेली, बकासूरला कसा वडत होते आपल्या, एवढं स्पीड लागलेलं त्या दिवशी बकासूरला त्या मैदानात सगळ्यांनीच बघितलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे बकासूरचा इतिहास काय आहे आणि बारीक ड्रायव्हरचा पण इतिहास मोठा आहे. कारण ते दिसताना बारीक दिसत आहेत परंतु त्यांची उंचीला आणि कीर्तिमान जसं आपल्या बकासूरचं रेकॉर्ड आहे तसंच त्यांचं पण रेकॉर्ड आहे. नक्कीच बकासूरबद्दल काय म्हणाल ते नक्कीच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया. त्यांची एक मुलाखत झाली, त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की बकासूरसारखा बैल होणे नाही, एवढ्या स्पीडचा बैल आजपर्यंत मोठा लक्ष्या, छोटा लक्ष्यानंतर हाच बैल आहे की तो एवढ्या स्पीड निकाल रेषेवरती पण थांबत नाही, आटपत नाही बकासूरची गाडी, एवढ्या स्पीडचा बैल आहे बकासूर. आणि नक्कीच त्यांना एक विनंती आहे माझी की त्यांनी बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा ही गाडी हाणावी, चालवावी. सर्जाला खरंच लय स्पीड आहे पण कसं होतंय व्यवस्थित ड्रायव्हर भेटणं झाला आहे, कारण त्या पद्धतीचा ड्रायव्हर भेटणं झाला आहे. सर्जाला बैल पुरत नाही आणि बकासूर आणि सर्जा ही जोडी तुम्हाला माहिती आहे काय पळते काय नाही, संबंध महाराष्ट्र बघतोय. नक्कीच जे छत्रपती संभाजीनगरच्या गाड्या पळतात त्या गाडीला नक्कीच रोकेल आपली गाडी बकासूर सर्जा, पण ड्रायव्हर पाहिजे, बारीक ड्रायव्हर शिरसरेकर खतरनाक ड्रायव्हर आहे ते. नक्की त्यांचा इतिहास खूप मोठा आहे आणि तुम्ही बघितलं कोरेगावच्या मैदानात हिंद केसरी जोडी केली त्यांनी स्वराजन जालवा. नक्कीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीस. धन्यवाद.